राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। मी झेंडा वंदन करून आलो। मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या, म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवारांना कळवलेलं आहे। काय रात्री मी वेळानं पोचलो, फार लांब आहे ते, आणि सकाळी झेंडा वंदन करून निघालो, सुट्टी असते, त्यामुळं आता ज्यावेळा पुन्हा जाईन त्यावेळा बैठक घेईन। अजितदादा पवार माझे नेते आहेत, त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची सांगितलं। हे नाराज असावं नाही हो, माझ्या भावना मी व्यक्त केल्या, सांगितलं तुम्हाला। अजिबात असं काही कुठलं मला माहिती नाही। मी आता उद्या मुंबईला जाणार आहे आणि त्याबद्दल सुद्धा त्यांनी खुलासा केला। माझ्या ते बोलण्याचा तसा भावार्थ नव्हता, त्यांनी खुलासा केलेला आहे। त्यांनी कालच ती केलेली आहे, काल मी ते प्रसारमाध्यमातून बघितलेलं आहे। मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे, त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे। त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे। या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत, शहबाजदारी केली, उदय सामंतांनी केलेली आहे। जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, या भावना आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमची दैवत आहे। त्यामध्ये यापूर्वी न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं ते काढा, आणि आता तिथं काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी, रस्त्यासाठी, ड्रेनेजसाठी, त्यामुळे त्याला अडथळे येत होते, त्यामुळे ते अतिक्रमण दूर केलेलं आहे। काय राहिलेलं शिल्लक त्याची माहिती मी घेईन। आता त्याबद्दल अजितदादांनी सुद्धा आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या। उद्या मला गेल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतच कळेल आपल्याला की नेमकं काय वास्तव आहे। ते अमित शहा साहेबांचं भाषण मी ऐकलेलं नाही। भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे, दोन्ही घेतलेले आहेत। आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जाहिराती काढलेल्या आहेत, ती पदं भरण्याची काम सुरू आहे। त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरली जातात त्याचीही जाहिरात निघालेली आहे। तर मग पहिल्यापासूनचं कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहे ती हद्दवाढीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासूनची आमची मागणी आहे। पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि ह्याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू। नाही ते ठीक आहे, पण होणार कधी हा प्रश्न आता तुमचं म्हणणं करेक्ट भर आहे, कारण हे होऊ शकत नाही, हे खंत आम्हालाही आहे। परंतु त्यामध्ये करायचं काही की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात। आता मी अशी म्हटलं लगेच काढतात, त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे। आता हद्दवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे। पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्याला हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू। तो आता विषय काही मी अजून ऐकलेला नाही, परंतु आता जे जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा ही भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे। आणि त्यामुळे तर आपण 10% मराठा समाजाला आरक्षण दिलं, अनेक सवलती दिल्या। आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं आहे, किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी। तर मला वाटतं निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला काहीतरी मार्ग काढतील। असं असेल तर चुकीचं आहे। पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे। यापूर्वी सुद्धा आम्ही आता अनेक वेळा मी वक्तव्य केलेलं आहे, जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळे लढतील आणि जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहे तिथं आम्ही एकत्र येऊ। अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे, मग परत प्रभाग होणार,
झाल्यानंतर मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन काय करणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.